शेकडेवारीचा नवीन टॉपिक लोकसंख्या. लोकसंख्या घ्या. पहिला प्रश्न, एका गावची लोकसंख्या. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. जर आज लोकसंख्या 10,000 असल्यास, जर आज लोकसंख्या 10,000 असल्यास 2 वर्षानंतर लोकसंख्या किती होईल? एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. आज लोकसंख्या 10,000 असल्यास 2 वर्षानंतर लोकसंख्या किती होईल? लक्ष दे रे भाऊ, फक्त एकच गणित मी समजवणार आहे, बाकी मग तुम्हाला तर समजून जाईल, कारण आपण टक्के शिकले. पाय फक्त, एका गावची लोकसंख्या किती रे? 10,000. किती रे? 10,000. आणि ती दरवर्षी किती टक्के वाढते? असे किती वर्ष वाढणार आहे ती? मग आता सोडवताना काही लोक काय करता की जर 2 वर्ष 10% वाढणार असेल तर ते काय करता, एकत्र 20% काढून घेता. एका वर्षाचे 10%, तर 2 वर्षाचे 20%. 10% बरोबर 1,000. 1 0 बंद केला की 10% भेटतात. 10% बरोबर 1,000, तर 20% बरोबर 2,000. मग ते लोक इथे 2,000 करता आणि 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या 12,000 होईल असं उत्तर लिहिता आणि पुढे जाता, आणि पहिलंच ऑप्शन काय राहतं? 12. आणि मग ते चुकतं. इथे तसं करायचं नाही. स्पेशल वर्षाचं वाढ स्पेशल घ्यायची आणि मग तेव्हा उत्तर काय चेंज होतं. किती वर्ष वाढणार आहे टोटल? आज त्या गावची लोकसंख्या, मग आज आपण धरू आता की लोकसंख्या जर 10,000 आहे तर 10% वाढली. 10% तोंडी किती रे? 1,000. म्हणजे आता ह्या वर्षी लोकसंख्या 1,000 न वाढली. किती झाली मग? 11,000 झाली. किती वर्षानंतर? 1 वर्षानंतर. टोटल किती वर्ष घ्यायचे? गणितात जेवढे वर्ष दिले तेवढे. आता या गणितात आपल्याला 2 वर्ष दिलेले आहे. आता लोकसंख्या किती गावाची? 11,000 आहे. आता जी पुढची लोकसंख्या वाढेल, ते कशावर वाढेल? 11,000. आता 11,000 वर 10% किती झाले रे? बस. आणि मग पहिल्या वर्षी 1000 वाढली, दुसऱ्या वर्षी 1100 वाढली, अशी टोटल 2100 लोकसंख्या वाढली आहे. किती लोक वाढले गावात? आणि तेव्हा किती वाढले होते? 2,000. डायरेक्ट केलं तर 2,000 वाढत होते. आणि जर आपण याच्याने केलं, जे लोकसंख्या करंटला आहे त्याच्यावर जर केलं तर किती वाढले? 1100. मग पहा फरक कसा पडतो. 1 0 1 2 1 12,100. किती होईल? म्हणजे 100 लोकांचा फरक पडत होता तिथं. डायरेक्ट 20% जर आपण केलं तर, बरोबर का? डायरेक्ट 20% जर केलं तर फरक पडत होता. कितीचा? 100 लोकांचा. मग आपलं उत्तर चुकत होतं. की नाही? ते चुकायला नको. म्हणून गणित वाचायचं की आज गावाची लोकसंख्या किती आहे? 10,000. रेट किती आहे? 10%. वर्ष किती आहे? 2. मग 10,000 वर एका वर्षानंतर 10% 1,000. हे तर तोंडी शिकले ना आपण. 10% तोंडी शिकले की नाही? येईन का नाही तोंडी? मग ते झालं 11,000. 11,000 वर 10%. इथं पहा, मग तुम्ही साईडला 10% पहिल्या वर्षी, 10% दुसऱ्या वर्षी, असं डेकोरेशन दाखवू शकता. आज 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती राहील? 12,100. लिहून घ्या. हे पुढचे गणित तुम्हाला सोडवायचे.
तू लावला नाही का रे? लय तिकडे जाय. इथून पुढे आपल्याला फक्त गणित वाचता आलं पाहिजे. गणित वाचता आलं तर गणित सुटेन, नाही तर सुटणार नाही. 2 नंबरचं गणित. एका गावाची लोकसंख्या 30,000 असून एका गावाची लोकसंख्या 30,000 असून ती दरवर्षी 10% वाढते. ती दरवर्षी 10% वाढते. तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल? एका गावाची लोकसंख्या 30,000 असून ती दरवर्षी 10% वाढते. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? पाहू एका गणितात किती लोकांना समजलंय. 1 2 3 4 5 6 7 8. लोकसंख्या किती आहे? 30,000. पहिल्या वर्षी किती टक्क्याने वाढली? 10%. सगळ्यात पहिलं लोकसंख्या किती रे? 30,000. हे आपलं पहिलं वर्ष. किती टक्क्याने वाढते? 10%. वाढ. वाढ म्हणजे प्लस, बरोबर ना? आणि घट म्हणजे मायनस. मग 10% वाढ. 10%चा नियम, कोणत्याही संख्येचा शेवटचा शून्य बंद केला की आपल्याला 10% भेटतात. भेटतील की नाही? तर मग करत बस तिकडे. 30,000 चे 10%. याचं जे उत्तर येईल ते टाक इकडे. किती रे? 3,000. पहिले 30,000 होती, 3,000 न वाढली. किती झाली टोटल? 33,000. किती झाली टोटल? आणि वर्ष किती झालं? दुसऱ्या वर्षी सेम 10% वाढ. 10% वाढ. मग आता जी वाढ होईल, ते 30,000 वर होईल का? कितीवर होईल? 33,000च्या 10%. 3,000 ते 3,300 याच्यात टाकायचे. बेरीज करायची. वाढ असली तर बेरीज, घट असली तर वजाबाकी. 0शी 0, 0शी 0, 3 3 3 6 3. 2 वर्षानंतर गावची लोकसंख्या 36,300 होईल. लिहा. ज्या ज्या लोकांना समजलं नव्हतं त्यांनी आता समजून घ्या. पुढचं गणित उत्तर आलं पाहिजे. झालं का? नेक्स्ट. एका गावची लोकसंख्या 40,000 असून असं आहे. जाताना बी असं आहे. एका गावची लोकसंख्या
40,000 असून ती दरवर्षी 10% वाढते. एका गावची लोकसंख्या 40,000 असून ती दरवर्षी 10% वाढते. तर 2 वर्षानंतर लोकसंख्या किती होईल? मी जशी मांडणी केली आहे सेम तशीच मांडणी करा. होईल 2 वर्षानंतर एवढी होईल. 40,000 होती, पहिल्या वर्षी 10% वाढली 4,000, टोटल झाली 44,000. टोटल झाली 44,000. 44,000 वर 10% 4400, 4,400. 44,000 प्लस 4,400, टोटल झाली 48,400. त्या गावची लोकसंख्या 2 वर्षानंतर होईल 48,400. म्हणजे पक्के एवढे गेले लोक आहे. 10% बी ते कसे काढताय? 40,000 गुणिले 10/100. पाठ करून घेतलाय नियम आपण. असा अरे असा नियम पाठ करी घेतलाय आपण त्यांच्यावर. अरे असा ना. अरे तू आहे त्यांच्या जिंदगीवर. एक नियम पाठ झाला नाही 10%चा. अरे असा आशासारखा आहे की नाही? आशासारखा आहे का नाही? आशासारखा नाही, तुझ्यासारखा आहे. काय होता नियम? फक्त 1 0 असा हात उचली सांगते देणार. होतय का त्यांच्याकडं? तू का 48,400. एक लेक्चर घेतलं ना आपण त्या 2 नियमांसाठी. 10% आणि 1%चा नियम पाठ करायसाठी काय केलं आपण? एक लेक्चर घेतलं स्पेशल. तर बी झालं. मग असणार काय करणार आहे? 48,400. नेक्स्ट पुढचं. एका गावची लोकसंख्या 20,000 असून एका गावची लोकसंख्या 20,000 असून दरवर्षी 10% वाढते. एका गावची लोकसंख्या 20,000 असून दरवर्षी 10% वाढते. तर 3 वर्षानंतर अंडरलाईन 10%, अंडरलाईन 3 वर्ष, त्या गावची लोकसंख्या किती होईल? तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? फास्ट एकदम. 10% पाठ आहे आपले. मोठं कान्ना अक्षर. तिथं लिहू 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या एवढी होईल असं लिहायचं तिथं. निवतडी
3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या एवढी होईल असं लिहू ना. सोडवलं. चुकलं ना बे. वर्ष किती होते? 2 वर्ष. अरे गधड्या, मी स्वतः चांगलं अंडरलाईन करा. दोनाशे दोन यायला पाहिजे होतं का? 3 कस काय आला? हम्म 22,000 2200 शिवर्ण पाहिलं होता ना इथं. 2420 फक्त हा 0 बंद करायचा असा. 2420 लिहू. 26,620 मी सोडून दाखवतो. आता काय केलं फक्त मी ना, पहिले 2 वर्ष विचारत होता, आता 3 वर्ष घेतलं. मग आता तो जे म्हणेन दरवर्षी 2 वर्ष देईन का, तो चेंज करीन. 4 वर्ष बी विचारेन, 5 वर्ष बी विचारेन. लोकसंख्या वाढेन बी, लोकसंख्या कमी बी करीन. ते आपल्याला वाचता आलं पाहिजे. म्हणजे यासाठी काय करायचं, प्रश्न वाचतानाच अंडरलाईन मारायची सोय पाळा. दरवर्षी 10% विचारीन का. हा, आता हे गणित काय होतं, त्या गावची लोकसंख्या 20,000 आहे किंवा असून दरवर्षी किती टक्क्याने वाढते, 10% वाढते. असं किती वर्ष वाढली, 3 वर्ष वाढली. मग पहिल्या वर्षी 10%, 2,000 पाठ झाला असेल ना. आता 10% तर कसे आले काय आले सगळ्यांना माहिती. 20 आणि 2 22,000 हे झालं पहिलं वर्ष. हा एकचा आकडा. व्यवस्थित डेकोरेशन करा, डेकोरेशनले महत्व आहे. दुसरं वर्ष लागलं रे, दुसऱ्या वर्षी बी किती टक्के रे, दुसऱ्या वर्षी बी किती टक्के, 22,000च्या 10%, 2200. शाबास. 0 0 2 2 2 4 आणि हा 2 किती झाली रे, 2 वर्षानंतर झाली 24,200. तिसरं वर्ष लागलं रे, किती टक्के वाढली, 10%. 24,200च्या 10%. बस फक्त प्लस करायचंय. 0 2 6 6 2 इथं लिहायचं. 3 वर्षानंतर गावाची लोकसंख्या 26,620 होईल असं लिहू. त्या वहीत, पेपर मध्ये नको लिहू असं, वहीत लिहू. असं आलं पाहिजे होतं. हे तिसरं गणित म्हणजे तिन्हीचे तिन्ही सोपे गणित आता घेतले आपण. थोडस त्याला हार्ड करतो. आता घ्या. एका गावाची लोकसंख्या 20,000 असून पहिल्या वर्षी 10% कमी झाली. एका गावाची लोकसंख्या 20,000 असून पहिल्या वर्षी 10% कमी झाली. दुसऱ्या वर्षी 10% वाढली. दुसऱ्या वर्षी 10% वाढली. तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल. तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल. आणि ह्या गणितांचं उत्तर पॉइंट मध्ये जाऊ शकत नाही. का बरं, कारण हे लोकसंख्या आहे, माणसं आहे. पॉइंट मध्ये माणसं कापावे लागतील.
बरोबर आहे की नाही? तर पॉइंट मध्ये याचं उत्तर जाणार नाही. प्रॅक्टिस नाही केली का रे कालच्या गणितांची? काय करशील तू? नाही तर गणित सोडवता आला असतं तुले. पहिल्या वर्षी 10% कमी. कमी झालं तर मायनस लिहू, वजाबाकी चिन्ह. 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या 19,800 होईल. 19,800 पहिल्या वर्षी कमी झाली. मग 20,000 वर 10%, 2,000 किती झाले? 18,000. 2,000 कमी होतील ना. मग 18,000 वर दुसऱ्या वर्षी 10% वाढ, म्हणजेच 1,800 वाढली. टोटल किती झाली? 19,800. सोडून दाखवू का? रोज प्रॅक्टिस केली तर जमतं भाऊ, नाही तर कोणताच भाषा परीक्षा पास होत नाही. नेक्स्ट, एका गावाची लोकसंख्या 15,000 असून एका गावाची लोकसंख्या 15,000 असून दरवर्षी 10% वाढते. तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? पंधरा 15,000 होती. पहिल्या वर्षी 10%, 1,500. टोटल 16,500. दुसऱ्या वर्षी 1,650. टोटल 18,150. तिसऱ्या वर्षी 1,815. 19,965. तोंडी सुट्ट आहे, हातात पेना शिसन काही होत नाही. आणि काही विशेष करायचं नाहीये, फक्त बेरीज करायची बस, बाकी काहीच नाही. दहा टक्के आपल्याला जमले पाहिजे म्हणजे जमले पाहिजे. नाही जमले तर टाइम लागेल, गणिताचं उत्तर लवकर येणार नाही. किती होती लोकसंख्या? 15,000. 10% वाढ. 15,000 वर 10% 1,500. वाढ आहे म्हणून प्लस 0,05 16,500. नेक्स्ट इयर परत 10% वाढ 1,650. नाही दिसत आहे का एवढ्या डोळ्यांले? 1 0 पण केला की नाही दिसत आहे. 5 5 आणि 6 11. अच्छाले 1 6 आणि 2 18,100. परत तिसऱ्या वर्षी 10% वाढ. हा 0 बंद केला की 10% भेटता. बंद केला 1,815 झालं. 1,815 प्लस
5 6 9 9 1 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या 19,965 होईल. हो, 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या 19,965 होईल. आता पुढचा पॉइंट पाय. आज त्या गावची लोकसंख्या किती मग? 19,965. बरोबर आहे की नाही? किती झाली लोकसंख्या? 19,000 बोल, तुला वाचता येत नाही. 19,965 ते पोरं बोलताय म्हणून तू हा करतोय. बोल. 19,965 आज. पहिले किती होती? आता किती झाली? 19,965. मग ह्या 19,965 मधून जर तू न ते पहिले 15,000 मायनस केले की तुला काय भेटेल? त्या 3 वर्षात एकूण किती लोक वाढले? ह्या 3 वर्षात एकूण किती लोक वाढले हे तुला भेटेल. पाय आता वजा बाकी करणे. 5 6 9 9तून 5 गेले 4 आणि 1तून 1 गेला. 3 वर्षात त्या गावात 4,965 नवीन लोक वाढले. बरोबर का? मग तुला जर प्रश्नामध्ये विचारलं की 3 वर्षामध्ये त्या गावात एकूण किती लोक वाढले, तर तू उत्तर हे नाही लिहायचं. एकूण किती झाले तर 19,965. एकूण किती वाढले तर तू काय लिहिशील? 4,965. त्यानं जर विचारलं की गावात पहिल्या 2 वर्षात किती लोकांची वाढ झाली, गावात पहिल्या 2 वर्षात किती लोकांची वाढ झाली, खाली ते पेन चालवते म्हणे काहीच नाही, म्हणजे मी येडाय. सगळ्यांना हॅपी बर्थडे, हॅपी न्यू इयर. आज काही माझ्या तोंडातून वाईट नाही घ्यायला नको, त्याकरता मी 1 तारखेला आज नवीन तुम्हाला परत एकदा सांगून देतो की जेव्हा मी शिकवत असतो तेव्हा कोणीच त्यांचे महत्वाचे काम खाली वहीत करू नका. पैशांचा हिशोब देणं, पैसे येणं, तुमचे जे करोडोंचे हिशोब आहेत जे की तुम्हाला दर महिन्याला वापस येता किंवा जाता, ते मी शिकवत असताना कोणाच करायचे नाही. घोर अपमान करला असता मी नादा. पण आज काय तारीख आहे? सगळ्यांचा हॅपी न्यू इयर आहे. तो चांगला उद्या असं म्हणता लोक जर दाती लागली तर वर्षभर लागते. हा, आता या प्रश्नामध्ये मी तुम्हाला 3 प्रश्न सांगितले. पहिला प्रश्न असा होता की 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या एकूण किती झाली? 19,965. 19,000. त्यानं काय विचारलं की पहिले 15,000 होती, दरवर्षी 10% वाढले, तर आता एकूण किती झाली? 19,965. बरोबर. मग पुढचा प्रश्न तो विचारेन आता की 3 वर्षानंतर गावात एकूण किती नवीन लोक वाढले? 3 वर्षानंतर गावात एकूण किती लोक नवीन वाढले किंवा एकूण किती वाढले? तर मग आपल्याला समजलं पाहिजे आता टोटल 19,965, जुने होते 15, म्हणजे नवीन लोक 4,965. आता थोडस नॉलेज चेक करू तुमचं. आता हे नवीन लोक गावात वाढतात कसे सांगा? कसं काय वाढतं लोक गावात? पोरांचे लग्न होता, नवीन लेडीज गावात येतात लग्न झाल्यावर. बरोबर. त्याच्यानंतर न्यू बॉर्न बेबी, नवीन पोरं जन्माला येतात, हे की नाही? अजून बाहेरचे जे लोक गाव सोडून काम करण्यासाठी एमआयडीसी येता की नाही? दुसरे गाव सोडीचा, तुम्ही कसं तुमचं गाव सोडीचा अकॅडमीत आले येत असं काम करण्यासाठी येता की नाही? म्हणजे अशा 3-4 पद्धतीने लोक येतात आणि जाताना बी सेम इथल्या गावातल्या पोरी लग्न करून दुसऱ्या गावात जातील. बरोबर आहे की नाही? आणि कमी होण्याचं दुसरं कारण मरतील, है ना? तर असं म्हणजे आहे.
मग आता त्यानं विचारलं की एकूण किती लोक वाढले, तर 4965 लोक 3 वर्षात वाढले. मग आता हे झालं, मग अजून मध्ये उचला तो, मग आम्हाला पहिल्या 2 वर्षात किती लोक वाढले ते सांगा. मग आपण काय करायचं, पहिले 2 वर्ष 1500 प्लस 1650 3100 16 आणि 15 3150 लोक 2 वर्षात वाढले. मग आता एक समजेल, जेव्हा प्रश्नाची शेवटची लाईन आपण वाचू की त्याला काय पाहिजे, बरोबर आहे की नाही तर तो मागतोय शेव आणि तू देतोय पेढा, असं होईल जाईल ते, बरोबर आहे की नाही. तर तो काय मागतोय उत्तरामध्ये ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि ते कसं काय समजेल, हे जर्मन लँग्वेज मध्ये लिहिलेलं नाहीये किंवा जे आपल्याला समजणार नाही, हे मराठीत लिहिलंय, बरोबर आहे की नाही. आणि प्रश्न बी जो आहे तो कोणत्या भाषेत आहे, शुद्ध मराठीत. तर तो आपल्याला वाचता आला पाहिजे की तो म्हणतोय वाढ आणि तू करतोय घट, तो म्हणतोय घट आणि तू करतोय वाढ, तो विचारतोय एकूण, तू सांगतोय हे. तर आपली भाषा आपल्याला समजली पाहिजे. आता मी फिरवतो प्रश्न, पाहू किती लोक उत्तर काढतात. एका गावची लोकसंख्या 20,000 असून एका गावाची लोकसंख्या 20,000 असून दरवर्षी 5% वाढते. एका गावाची लोकसंख्या 20,000 असून दरवर्षी 5% वाढते. तर 1.5 वर्षानंतर 1.5 वर्ष पाय कसं लिहिता, असं बी लिहू शकतो किंवा तू असं बी लिहू शकतो. तर 1.5 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल. तर 1.5 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल. बता रे, हो गया ना, बता ना. 21,525 बाकीचे इकडे तिकडे पाहत आहे काय. 21,525 जादू नाही झाली, ते गणित आहे, ते गणित वाचा फक्त. 1.5 वर्षानंतर विचारलाय. अभि दुसऱ्या वर्षी किती टक्क्यानं वाढली, टक्क्यानं वाढली, किती टक्क्यानं वाढली, शाबास. एका वर्षाचे 5% तर 6 महिन्याचे 2.5%. म्हणजे पहिल्या वर्षी आपण दिले 5% वाढवू आणि दुसऱ्या वर्षी 2.5%. समजलं. मग वाढू आता पहा. एका गावची लोकसंख्या 20,000 आहे. किती रे, 20,000. वाढ किती, 5% वाढ. मग आता ज्याला 10% येतात त्याला 5% येतील. 10% 10%, 5% तोंडी. तुला येत नाहीये असं काय. 2,000 चे 5%, 1 2 1 2 20,000 सॉरी 20,000 इकडे सर 200 गुणिले 5 1,000 आलं. टोटल झाले 21,000. आता हे झालं तुझं 1 वर्ष. आपल्याला किती पाहिजे रे, 1.5 म्हणजे 6 महिने राहिले. किती राहिले,
मग एका वर्षाचे 5%, तर 6 महिन्याचे, बस मग इथं लिहायचं असं डेकोरेशन काढ. 2.5% वाढ. मग आता तुला जे 2.5% काढायचे ते कशावर काढायचे? जर तू तोंडी येत असेल तर ठीक, पाय तोंडी कसं. 1% 210, 2 झिरो बंद केलं की 1% भेटतो ना. 1%, 2% 420 आणि अर्धा टक्का 105. किती झाले मग? 420 आणि 105 500 वाढ. 5 2 5 1 2 21,525 होईल. केव्हा? 1.5 वर्षानंतर. सर आम्हाला ना 2.5% वाढ हे काढता नाही आले, तर ते कसं काढायचं ते पाय. 21,000चे 2.5% आले. पॉइंट नंतर एक घर वरती आहे तर तो शून्य खाली. 1 2 3 1 2 3 काय करू रे? 25 गुणिले 21, 21 पाचा 105, हातच्याले 10, 21 गुणी 42 आणि 10 525. तुला जर तोंडी काढता येत नाही तर असं शिकवलंय. 2 लेक्चर गेले आपले त्याच्यात. तू जर प्रॅक्टिस केली नाही तर तुला ते जमत नसणार भाऊ. 5%चे दुसऱ्या वर्षी 2.5% झाले कसे? कसे झाले? ते 1.5 वर्ष होत. मग पहिल्या वर्षी फुल आणि दुसऱ्या वर्षी, समजताय ना? मेसची फी 3500 रुपये एका महिन्याची. पण आपण ना जर 15 दिवस खाल्लं तर पुरे 3500 देशान का? किती देशान? तस पूर्ण वर्षाचं 5%, 6 महिन्याचं 2.5%. म्हणजे आता त्या गणितामध्ये भरपूर क्लुप्त्या येतील, ते पकडायचं आपण. जे गणित म्हणताय तसं चालायचं. जमीन का? घ्या मग पुढचं गणित. उत्तर काय आलं रे? 21,525. नेक्स्ट. एका गावची लोकसंख्या 10,000 असून दरवर्षी 25% वाढते. एका गावाची लोकसंख्या 10,000 असून दरवर्षी 25% वाढते. तर त्या गावात दोन वर्षानंतर एकूण किती लोक वाढतील? तर त्या गावात 2 वर्षानंतर एकूण किती लोक वाढतील? हे बिलीव किती टक्के येते? 5%, 2.5%. %25 वाढ. अरे पहिल्या वर्षी 25% वाढवले, दुसऱ्या वर्षी 10%. 25% काढायचे 12,500चे. कसे काढशील? 12,500 गुणिले 25 चे 100. दहा हजारावर 25%, 2500 टोटल झाली 12,500. आता ह्या अमाऊंट घे. 12,500 गुणिले इकडे गुणिले 25% गुणिले 25 चे 100. 25 100 100. अबे
टक्के काढताय आपण. 12,500 चे 25%. 2 झिरो गेले, 2 झिरो गेले, त्यांचा गुणाकार जो येईल तो आधी टाकायचा. 125 गुणिले 25. पहिल्या वर्षी वाढले 2500 आणि दुसऱ्या वर्षी वाढले 3125. बरोबर आहे का? मग आपल्याला एकूण विचारले किती वाढले ते विचारलंय. मग एकूण किती आली आपली? 15,625 है ना, मायनस 10,000. एकूण किती लोक वाढले वजा बाकी कर ना दुसऱ्या. हा तिथं करा बाजूले. 15,625 वजा 10,000. किती लोक वाढले मग? 5,625 लोक 2 वर्षात वाढले. सोडवलं नाही? इथं बस. तुम्हाला गणित येताना जपी राहता तुम्ही. झालं? चला पा, हे गणित सोडून दाखवतोय. आज टोटल लोकसंख्या एंडच होईन आपली. लोकसंख्यावरचे गणित एंड होती ना, त्यामुळे एक दिवस बी तुम्ही जर गैरहजर राहिले तर एक टॉपिक तुमचा जाईल. लोकसंख्या किती होती? 10,000. किती टक्के वाढली? 25% वाढ. मग आपल्याला नाही जमत आहे ना, तर 25% आपल्याला काढता येतं ना. 10,000 चे 25% काढता येतं ना. अरे दोनच जण म्हणताय. अरे एक लेक्चर घेतलंय आपण, टक्के काढायचं. 2 झिरो गेले, 2 झिरो गेले, 100 गुणिले 25. 25 शून्य, 25 शून्य, 25 एक, 2500 लोक पहिल्या वर्षी वाढले. प्लस टोटल झाली 12,000. एक वर्षानंतर लोक झाले 12,500. आता दुसऱ्या वर्षी किती वाढले परत? पण ते वाढतील आता 12,500 वर. मग इकडे याचं 12,500 चे 25%. 2 झिरो गेले, 2 झिरो गेले, काय उरलं? 125 गुणिले 25. 125 गुणिले 25. 5चा पाडा येता शिन तर ठीक, सॉरी 25चा पाडा येता शिन तर ठीक, नाही तर 5 देऊ. 5 5 2, 5 दुनी 10, 2 1, 5 1, 5 1. याच्यावर जाण्याच्या अगोदर 2 पंचे आले, 2 दुनी 4 1, 2 1 25, 3125. 3125 याच्यात टाकायचे. आणि तुला काय विचारलंय? 2 वर्षानंतर लोकसंख्या कितीने वाढली है ना? कितीने? मग वाढ पाहिजे. पहिल्या लॉट मध्ये 2500 लोक वाढले आणि दुसऱ्या लॉट मध्ये 3125 लोक वाढले. मग टोटल वाढ किती झाली रे? 5,625. ते नाही समजलं त्यांची बेरीज मार. 15,625 मायनस पहिले होते 10,000. किती? 5,625. आलं? लिहून घेऊ. जर चुकत असेल तर आपलं कुठे चुकतंय ते पहा. हे गणित पोरं बिना पेनाले हात लावता सोडवता. तोंडी आपल्या हातात पेनाची जण सुटत नाहीये. आपल्या हातात पेनाची सण सुटत नाहीये. का बरं? बुद्धी चालत नाही ना आपली.
असं म्हणता सकाळी सकाळी चांगला अभ्यास होतो, तुमचा का होत नाही? मग नुसते ग्राउंड करीच आणि काही होणार नाही भाऊ, दिमाग बी पाहिजे. पुसू काय आहे ग्राउंड 50 पैकी 50 आहे ना, पेपर मध्ये 0, असे लोक नाही चालत. दोन्हीमध्ये तुम्हाला समतोल साधता आला पाहिजे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. एका गावाची लोकसंख्या 16,000 असून ती दरवर्षी 5% वाढते. एका गावाची लोकसंख्या 16,000 असून ती दरवर्षी 5% वाढते. तर 2 वर्षानंतर त्या गावात एकूण किती लोक वाढले किंवा वाढतील? तर त्या गावात एकूण किती लोक वाढतील? किती वर्षानंतर? 2 वर्षानंतर. किती गणित आहे आपले? 9. किती लोकांचं उत्तर झालंय मला पाहू द्या बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तू झालं उत्तर. किती वाढले? अरे ते एकूण झाले भाऊ, वाढले किती? एकूण बी नाही म्हणजे ते बी चुकलंय तुझं. आतवरती करा ज्यांचं झालं तर. 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे, अजून एक पाहिजे, 10. किती लोक बसले वर्गात? आजूबाजूला पहा तुम्ही. शिकवणं सगळ्यांना सारखं आहे आणि फक्त या 10 लोकांनाच फक्त गणित का बरं येत आहे? विचार करा त्या गोष्टीचा. आपण एवढे येडे का? तुम्ही येडे नाहीये, तुम्ही आळस करताय होमवर्क करण्याचा. त्यांना येत अशी संधी होमवर्क करताय. पहा त्यांच्या वया, तुम्ही होमवर्क तुम्हाला कम्प्लीट दिसेल. त्यांना माहितीये की सर काही रोज वया चेक करणार नाही, तरी बी ते करता. 16,000 नाही येत ना आता पायाने आणि मुसळता. 16,000 किती? किती टक्क्यानं वाढते? बस साईडला जायचं. 16,000 चे 5%. आणि तू जर थोडीशी हुशार असेल, एकदम थोडसा, जास्त बी नाही, तर 10% काढ. 10% किती? 10% किती? ओमकार किती? जर 10% 1600 असतील तर 5% किती? ओमकार सांगतोय बरे. 10वीत येतो पोऱ्या फक्त. 12वी का? 12वीत येतो. पहा मी एकदम सिंपल दाखवतो. जर 10% 1600 होत असतील, जर 10% 1600 होत असतील तर 5% किती होतील? अरे तोंडी येणार आहे भावड्या, तोंडी.
पाय ओमकार, 5% जर 800 होत असतील तर 2.5% किती होतील? हे बाय, हे हाफ होतंय का नाही? 10 4 10 5, 5 4 10 2.5, मग 2.5% 400 होई जातील ना. तुम्ही दिमाग वापरा. नाही वापरायचं तर मग हे असं करणं पडेल. कर मग असं, 16,000 चे 5%, 1 2 1 2 160 गुणिले 5, 5 0 5 सग 3, 5 1 5 आणि 3 800 लोक पहिल्या वर्षी वाढले. टोटल झाली 16,800. इथं लिहून घ्यायचं किती वाढता येतं. दुसऱ्या वर्षी बी 5% वाढ, पण कोणत्या अमाऊंटवर होईल? 16,800 वर. आता तोंडी काढायचं, पहिले तोंडी काढून लक्ष दे रे. 10%, 10%, 5%. हे पाय, 16 4 10 8 आणि 80 4 10 40, 840. तोंडी येत आहे, नाही येते इकडे का. 16,800 चे 5%, 2 0 गेले, 2 0 गेले, 168 गुणिले 5 8 4, 5 सक 30 आणि 4 3, 5 1 5 आणि 3. हा, तर त्या गावात 2 वर्षानंतर पहिल्या वर्षी 800 आणि दुसऱ्या वर्षी 840 असे एकूण किती लोक वाढले? 1640. जर तो म्हटला असता 2 वर्षानंतर गावात एकूण किती लोक झाले, तर आपलं उत्तर आलं असतं 17,600. पहिले जे 10 गणित, पहिले जे गणित पाहिले आपण 4-5 गणित, त्याच्यात आपल्याला त्याने विचारलंय की एकूण किती झाली. बरोबर आहे की नाही? समजा आपल्या अकॅडमीत आज 50 पोरं आहे, किती आहे? आणि पुढच्या महिन्यात 60 झाले. किती झाले? तर मग आपण काय म्हणू? 10 लोक वाढले. काय म्हणू आपण? बरोबर आहे की नाही? आणि मग मी म्हटलं एकूण किती झाले रे, मग तुम्ही काय सांगशाल? 60 झाले सर. मी म्हटलं 10 वाढले तर किती झाले? 60. एकूण किती वाढले? म्हणजे जसा प्रश्न येईल तसं उत्तर आपण द्यायचं. याचं उत्तर आलं 1640. येईल? घ्या पुढचा ट्राय करा. एका गावाची लोकसंख्या 50,000 असून पहिल्या वर्षी 20% वाढते. एका गावाची लोकसंख्या 50,000 असून पहिल्या वर्षी 20% वाढते व दुसऱ्या वर्षी 10% कमी होते. पहिल्या वर्षी 20% वाढते व दुसऱ्या वर्षी 10% कमी होते. तर 2 वर्षानंतर, त्या गावची लोकसंख्या किती होईल? तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? नेमन पाय चष्मा देऊ लागला कसा? तर लिहायचं 20% वाढ, 10% घट. दहा 50,000 इथून 30 लिहले तरी वर 50 लिहितो, खाली 30 लिहितो तू.
50,000 होतं, 20% 10,000, टोटल झाली 60,000. दुसऱ्या वर्षी 10% कमी. 60,000 वर 10% कमी किती रे? 6,000. कमी म्हणजे मायनस. त्या गावची लोकसंख्या 2 वर्षानंतर 54,000 होईल. त्या गावची लोकसंख्या 2 वर्षानंतर 54,000 होईल. झालं? गुणिले डायरेक्ट तू उतरवू नको जसं तसं. तू बी काढ. तू कॅल्क्युलेशन केलं नाही, काढ जाऊया. 50,000चे 20% काढ बरं खाली. पंचवीसशे पुढे 2500. 54,000. 20% वाढ लिहायचं. 20% वाढले. 20% वाढले. 50,000चे 10% 5, 20% 10, 50 आणि 10 60, 10% कमी. लिहू 10% घटले किंवा कमी झाले. म्हणजे आपण जेव्हा प्रॅक्टिस करू तेव्हा ते जमीन किती आलं? 54. त्या गावची लोकसंख्या किती होईल? म्हणजे पहिल्यापेक्षा 4,000 लोक वाढले. पण आपल्याला ते विचारलंय का आता? आपल्याला विचारलं एकूण किती झाले? 54,000. 54,000 आलं ना? सर तुम्ही एकच विचारा ना, एक तर वाढणारे विचारा, नाही तर मग किती वाढले ते विचारा. आता माझ्या हातात आहे का? तुम्हाला समजलं पाहिजे ना. भाषा कोणती आहे? इंग्लिश चालू आहे का? जर्मन, उर्दू, मराठी. तुला एवढं समजत नाही किती वाढले किती होईल? अकॅडमीत 50 लोक आहे, 70 झाले, किती वाढले? अकॅडमीत 50 लोक आहे, 70 झाले, किती वाढले? एकूण किती झाले? हा, मग किती वाढले म्हणलं की 20, किती झाले म्हणलं की 70. आता जर तुला मराठी चांगली येत असेल भाऊ तर ते उत्तर सुटेल. चाल पुढे घे. एका गावाची लोकसंख्या 40,000 आहे. ती दरवर्षी 3% वाढते. एका गावची लोकसंख्या 40,000 आहे. ती दरवर्षी 3% वाढते. तर 2 वर्षानंतर लोकसंख्या किती होईल? एका गावाची लोकसंख्या 40,000 आहे. ती दरवर्षी 3% वाढते. तर 2 वर्षानंतर लोकसंख्या किती होईल? मी 3% बोललाय. इकडे कर. 40,000 चे 3% टक्के तर टाक. शाबास. किती? पहिल्या वर्षी
1200 वाढ 3 टोटल झाली बरोबर. आता दुसऱ्या वर्षी परत 3% वाढ. तीन टक्के काढ तिकडे तिकडे काढ. 40,000 चे 3%. शाबास. हा काय काय उरलं हा गुणिले कर बरं गुणाकार. 3 चौक 16 होता का? तू 700 लिहिते तिथं. तिकडे काय साईडले ते 40,000 आता तिकडे बनव परत. 40,000 प्लस 1200 जे गणित येत शिसन चुकते तू. आता दुसऱ्या वर्षी परत सेम तसंच त्याचे 3% काढ तिकडे. आता चुकायला नको. आता किती झाले? टाकतडी 1236 पुढे तिकडे बनवलं ना आपण. हा शाबास. पहिल्या वर्षी 40,000 होते 3% वाढले 1% 400 1% 3% 1200 तोंडी 41,200. एका वर्षानंतर लोकसंख्या होईल 41,200. दुसऱ्या वर्षी 41,200 वर 3% 1236 एकूण होईल 42,436 झालं. त्याकरता झालेल्या गणितांची प्रॅक्टिस रोज झाली पाहिजे. हा पुढचं गणित गणित क्रमांक 12. एका गावाची लोकसंख्या 50,000 असून पहिल्या वर्षी 10% वाढते. एका गावची लोकसंख्या 50,000 असून पहिल्या वर्षी 10% वाढते. दुसऱ्या वर्षी 20% वाढते. एका गावची लोकसंख्या 50,000 असून पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 20% व तिसऱ्या वर्षी 30% कमी होते. व तिसऱ्या वर्षी 30% कमी होते. पहिल्या वर्षी 10% वाढते, दुसऱ्या वर्षी 20% वाढते आणि तिसऱ्या वर्षी 30% कमी होते. तर 3 वर्षानंतर त्या गावची एकूण लोकसंख्या किती होईल? तर 3 वर्षानंतर त्या गावची एकूण लोकसंख्या किती होईल? पहिल्या वर्षी 10% वाढ, दुसऱ्या वर्षी 20% वाढ आणि तिसऱ्या वर्षी 30% घट. हे पान खराब करत लक्षात ठेव. कधी आता फोकस चालतो आपला खराब करायचं आहे, काही विषय नाही, आपली वही. दहा 10% वाढ, 20% वाढ
आणि 30% घट. 55,000 के 20% कितने होंगे? निकालो इधर. चुकलं की तुला गुद्दा टाकतो मी आता एक. त्याचे का पकडतोय? करंट याच्यावर काढायला सांगितलंय ना मग. शाबाश. थोडं कमी करणे या. मोठा अक्षर काढ थोडं. तिसऱ्या वर्षी 30% कमी करणे या. 1000 गुणिले 30%. शाबास. अरे बावड्या, तू असं करतोय ना आता. 66,000 चे 30% असं करतोय तू आता. हा 1 2 केला तू ना. हा एक उडायचा, हा एक उडायचा. याचा फायदा काय होईल? तुझे हे डबल गुणाकार करतोय ना, गुणिले 30. हे काय होईल जाईल? 6600 गुणिले 3 करणे पडतील तुला फक्त, है ना. तू थकतो का बाई? ते थकलं नको पाहिजे म्हणून तर मी आलाय ना आडी. नाही तर तू तुझ्या शिकला असता. बरोबर आहे, कर कमी. $46,200. तो बोलायच्या पहिले मी बोल दे ना. खुश झाला तो एकदम. त्याला गणित जमलं तर. चला सांगू किती होतं? 50,000. 50,000 होती लोकसंख्या, बरोबर का? पहिल्या वर्षी 10% वाढली. 10% तर आता सोपं आहे म्हणून ते काही काढत नाही. हे 5,000. 10% वाढ. वाढ म्हणजे प्लस 55,000 आलं. आता दुसऱ्या वर्षी बी 20% वाढ, पण कोणत्या संख्येच्या? 55,000च्या. मी इकडे घ्यायचं. 55,000चे 20%. हे पाय रे, 20 आहे का? 20 पाचे 5 आहे का? 5 आहे का? 5 आहे का? 0 0 0 0 0 0 किती आले रे? 11. वाढ आहे ना, परत प्लस 0 0 0 5 आणि 1 6 5 आणि 1 6. 2 वर्षानंतर झाली 66,000 झाले. आता तिसऱ्या वर्षी तो म्हणतोय 30% घट. घट म्हणजे मायनस. कोणाच्या घट होईल? 66,000च्या 30%. हे बाय 1 2 1 2 काय काय उरलं? 6,600 गुणिले 3 कर गुणाकार. 3 0 3 0 3 7 40 3 7 18 19,800. काय करायचे रे? आता वजाबाकी बी शिकवली भाऊ. 0 शी 0 0 शी 10 तून 8 गेले 40. 6चा किती होईल? 16 तून 10 गेले 40. 6 तून 2 गेले. 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या 46,200 होईल. पहिले 50 होती, आता 46,200 झाली. म्हणजे 4,200 न कमी झाली. 4,800 न कमी झाली. 3,800 न. तसं जर विचारलं तर 3,800 न कमी असं लिहावं लागेल, पण ते विचारलेलं नाही. काही लोकांना असं वाटेल सरपा पहिल्या वर्षी 10% वाढ, दुसऱ्या वर्षी 20% वाढ. टोटल किती वाढली? टोटल किती वाढली? 30 वाढली. आणि दुसऱ्या वर्षी 30 कमी झाले. ना वाढ ना घट. तसं होईल का? इथे हे चक्रीप्रमाणे चालतं. आता चक्री तुम्हाला पुढच्या टॉपिक मध्ये येईल, सरळ व्याज चक्रवाढ मध्ये. म्हणजे करंट अमाऊंट वर आपल्याला टक्के कॅल्क्युलेट करायचे आहे. मागच्या याच्यावर जायचं नाही समीर. जे करंट आहे
त्याच्यावर पाहायचं आणि ते कुठे समजेल गणितात, वाढ आहे का घट आहे ते आपल्याला गणितात समजेल. जाऊ द्या पुढे घ्या पुढचं गणित, शेवटचं गणिताचं. एका गावची लोकसंख्या 25,000 आहे. एका गावची लोकसंख्या 25,000 आहे. दरवर्षी 2% वाढते. ती दरवर्षी 2% वाढते. तर 2 वर्षानंतर, तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? पंचवीस हजाराचे 2%, 500. पहिल्या वर्षी 500, टोटल झाली 25,500. दुसऱ्या वर्षी 510, 26,010, 26,010 झालं. इथे आपला लोकसंख्या हा टॉपिक मी संपवतो आहे.